चापेवाडी पठार जास्त वेळ घेत आहे, लक्ष सुद्धा. .360 स्टाईल खेळण्याचा प्रयत्न करत होते. पोझिशन मध्ये फार लवकर आले होते, त्याच कारणास्तव चेंडूचा जो वेग होता, चेंडूची जी गती होती ती टॅकल करता आली नाही. सरते शेवटी डॉट बॉल. कल्पेश कातवाराचा निर्णायक तिसऱ्या षटकाचा प्रारंभ निर्धाव चेंडून झालेला आहे. अपील पुन्हा एकदा लाऊड झालाय. धाव हवी होती, नकार दिलेला आहे न्यू बॅटर प्रवीण भोईरनं. सलगचा दुसरा डॉट. धावसंख्या स्थिरावलेली 26. 10 चेंडूत विजयासाठी अजूनही 8 धावेची आवश्यकता. मॅच इज ऑन. सामना अजूनही दोन्ही टीमसाठी बॅलन्स. सामन्यामध्ये शिरकाव करण्याची दोन्ही संघांना इथनं संधी. सुरुवात जी डॉट बॉलनं झालेली आहे. पाहायचं आता मॅच मध्ये कमबॅक केलं जाईल का कल्पेश कातवाराकडून. बॅटची कडा नोसराकरला संधी. धावचीची फील्ड प्लेसमेंट सिली मिड ऑनला आणि जाल्यामध्ये फसतोय सागर राणे. धावचीच्या स्वरूपात तो माघारी परतलाय. आणखीन एक धक्का आदर्श 11 धानिवलीला. क्वार्टर फायनलचा सामना देखील जबरदस्त रंगला होता. ते देखील लो स्कोरिंग बॅटल होतं. पहिल्या सामन्यामध्ये देखील आज आपण चांगला इंटरेस्टिंग बॅटल पाहिलं होतं आणि हा सामना देखील आता शिगेला पोहोचलेला. उत्सुकता आता वाढलेली आहे दोन्ही टीमच्या पाठीराख्यांची, समर्थकांची, शुभचिंतकांची, हितचिंतकांची. धावसंख्या आपण बघत आहोत 26. 3 धक्के बसलेले आहेत. महत्वाचं काय तर डॉट बॉल पर्सेंटेज वाढलेली आहे आणि एक विकेट देखील आलेली आहे. स्टार्कर इनला प्रवीण भोईर. बॅकफुटवर आले. डिफेन्सिव्ह स्ट्रोक. सिली कव्हर इन्व्हाइट केलेला आहे. सिली मिडॉन इन्व्हाइट केलेला आहे. चांगला लेग ब्रेक टप्पा पडल्यानंतर बॉल वळाला. बाउन्स देखील मिळाला. चेंडू बॅटमध्ये संपर्क घडून आणू शकले नाही. बॅटच्या टोविनला सिली कव्हरला बॅकअपसाठी क्षेत्ररक्षक. डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 26. 8 चेंडू. आता आवश्यकता 8 धावेची. सामना बनलाय. मिस टाइम फटका. संधी झेलची. सिली कव्हर डाऊन दी बॉल आणि झेल संपादित होतोय. याचबरोबर प्रवीण भोईर माघारी परतलाय. मोठा अडसर, मोठा अडथळा दूर केलाय कल्पेश कातवारानं. धक्का 4था. डावात निर्धाव षटक आपण पाहिलं होतं मंगेश भोईरचं. तर या डावात कल्पेश कातवाराकडून निर्धाव षटक येईल का, कारण त्याला देखील संधी निर्माण झाली आहे. एक वैयक्तिक सफलता, एक सांघिक सफलता. 2 धक्के बसलेले आहेत. न्यू बॅटर गौरव भोईर, त्याच्या सोबतीनं साई भोईर, दोन्ही फ्रेशर बॅटर. बॉल बाकी आहेत 7. आवश्यकता 8 धावेची. मॅच आता रंगली आहे. दबाव आता वाढलाय बॅटिंग करणाऱ्या आदर्श 11 धानिवली क्रिकेट संघावर. मिस टाइम फटका. क्षेत्ररक्षक उपस्थित झालेत. झेल स्वीकारलाय. पहिल्या डावात मंगेश भोईरचं निर्धाव षटक, तर दुसऱ्या डावात संघनायक कल्पेश कातवारानं कंबर कसली आहे. 2 धक्के देत असताना त्यानेही निर्धाव षटक टाकलंय. टीट फॉर टॅट जसे असतसं प्रत्युत्तर दिलंय आदर्श 11 धानिवलीला. षटक 3 संपली. धावा 26. अंतिम षटकात 6 चेंडू. कंपल्सरी चेस. आवश्यकता 8 धावेची.